शंकर पाटील एक छान उखाणा किंवा नाव घ्या जे येते ऐका सर्वांना घ्या घ्या हिरवं लुगडं पानाचं हळदी कुकू मानाचं शंकर पाटलासारखं राज नाही कुणाचं कुर्लीगाव शहर मळदळ हिरवगार मध्ये इटुबाईचा शिकार इटुबाईच्या शिखराला परबूची पाखर तिथं उतरलं मोठं मोठं सोनार घ्याय गेलो नथ रतला वस्त 3000 टिकला गोंड 4 गुंडात 14 थ्या चिताक नक्षेदार डोरलं गज भार पट्टी फुलं 20 भार साकडे हाय 200 भार पाया जोडवर फेक शंकर पाटलाचं नाव घेतो केसबा पाटलांची लेख लुगड्याच्या गडीला पैका थोडा वर बसलेला घोडा बसलेल्या घोड्याची जात हलकी वर मेना पालकी मेन्यात गरगरतय पालकीत भवानतय वर हातीचा मान हातीच्या मानाला सुबर कानाला 160 मोती शंकर पाटलाचं नाव घेतो मी त्यांची शोभागती पेरू देतो चिरून केळाचा काढतो साल शंकर पाटलाच्या जीवावर कुंकू लिहितो लाल. थांब थांब किती वय आहे किती वय किती अंदाजे 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 60-70च्या पुढे आहेस तरी हा असं मला वाटतं. आजी थांब जरा 2 मिनिट 70 वय आहे. शिक्षण किती शिक्षण नाही काही नाही. ही एक शेवटची पिढी आहे. शिक्षण काही नाही तरी महाराष्ट्राचा हा संस्कृतीचा ठेवा या पिढीने अजून जपून ठेवलाय. हल्ली झाले काय की 2 ओळी सुद्धा आमच्या लक्षात राहणार नाही. आम्ही पटकन मोबाईल काढतोय आणि फोटो मारून घेतो. पण ही शेवटची पिढी आहे की डोक्यावरचा पदर न खाली पडता ही संस्कृती हे सगळे विचार जपून ठेवल्यात. अंग भरून कपडे घालणारे हात थरथरत होता. 60-65 नंतर शरीरात अनेक व्याधी सुरू होत्या. पण वयाच्या 65व्या 70व्या वर्षी सुद्धा पाऊस असताना सुद्धा इथं आली. मला एकच उखाणा अपेक्षित होता पण ती थांबायलाच तयार नव्हती. जे सांगायचं विशेष एवढंच आहे. अजून सुद्धा मी तेच पुन्हा रिपीट करतोय की BA BCom MBA झालेल्या बऱ्याच आहेत पण पुढे यायचं धाडस नाही. शिक्षणाने माणसांच्याकडे आत्मविश्वास आला का नाही मला माहित नाही. जर जग जिंकायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे. 70व्या वर्षी सुद्धा म्हणते मी तिची राणी आहे मी तिची सौभाग्यवती. ही आई वडिलांनी जो नवरा निवडून दिलाय त्याच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत संसार करणारी ही शेवटची पिढी. तो कसाही असला तरी सुद्धा नाहीतर हल्लीच्या लग्नात काय काय भानगडी आहेत मी तुम्हाला ते वेगळं सांगायला. हा हल्ली झाले काय प्रेमात एक नवीन ट्रान्झॅक्शन सिस्टीम आली. तुझ्याकडं माझा जर काय फायदा असेल तर मी तुझे आहे नाहीतर माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. हा ज्यांना पटलंय ते हसा लागल्यात ज्यांना कळाय नाही ती शेजारच्यांना विचारतात की काय भानगड आहे म्हणून. या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद धन्यवाद.